असं कधी पॉइंट आला का की नाही करायचं मला काम या इंडस्ट्रीत? हो, कधी? पण ते कशामुळे त्याच्यावर डिपेंड आहे. अनेक मी बऱ्याच वेळेला म्हणतो ना, असं काही नाही की इंडस्ट्रीज आहे, अनेक क्षेत्रात आहेत. काही माणसं फार का असा विचार ठेवतात, का असं वागतात, का इतकी इन्सिक्युरिटी भरली आहे. म्हणजे खूप राग होतो यार, कशासाठी तुम्ही एवढी इन्सिक्युरिटी ठेवून वागता समोरच्याशी? कसली भीती आहे? मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा तुम्हाला इन्सिक्युरिटी फील होईल ना, यार हा सॉलिड करतो हा, त्यावेळेला ठरवा मोठ्या मनाने की तुम्हाला काही येत नाही. परत सांग. जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल इन्सिक्युरिटी वाटते अशी की यार हा आला रे, हा सॉलिड करतो यार, यार याचं काय करू, याचं काय करू, आणि तुम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी करतं, तुम्ही त्याच्याबरोबर तेवढं चांगलं काम कसं करू, याऐवजी ह्याची कशी वाट लावू, ह्याला कसं कमी खाली पाडू, ह्याचा विचार करावा लागतं ना. तेव्हा मी प्रामाणिकपणे सांगतो, मोठ्या मनाने ठरवा की आपल्याला काही येत नाही, आपण त्या लायकीचे नाही आहोत, गप बाहेर पडा. जर तुम्ही चांगलं काम करताय, उगाच पॉलिटिक्स करत बसायचं, उगाच ह्याच्याबद्दल काहीतरी बोलायचं, उगाच ह्याचा कुठेतरी पाणउतारा करायचा, उगाच चार चौघात तो नसताना अरे तो काय, तो फालतू, त्याचा काय, अरे तू नीट बन गाढवा, तू वाजवतोय त्याचं रोल नाणं खणखणीत. मग तेव्हा वाटतं की यार नको. मग तेव्हा असं वाटतं की नाही यार, मग ह्यांच्याबद्दल कशाला, खूप चांगली माणसं आहेत की, अजून चांगले मित्र आहेत जे प्रेज करतात. म्हणजे मला एकताराच्या वेळेला ना मी असं झालो होतो, जेव्हा फ्लॉप झाली फिल्म, जसं तुम्ही एकतारा काय हे आज तेवढं वाईट वाटत नाही जेवढं तेव्हा मला खूप वाईट वाटत नाही. सिनेमा एका आठवड्यात उतरला होता. मी आणखीन एक गोष्ट ती सांगायची राहिली. बऱ्याच वेळेला चांगली कलाकृती, चांगली कथा, चांगली मेहनत एका ना मूर्ख निर्मात्यांच्या हातात जाते, ज्यांना त्या सिनेमाचं काही करता येत नाही आणि सिनेमा बसतो. आणि केलेली मेहनत, केलेले कष्ट, जे काही सॅक्रिफाईस असतील, जे काही सगळं असेल, सगळं केरात जातं. त्याचा त्रास जास्त होतो आणि तो सिनेमा पोहोचला नाही तेव्हा मी खूप फ्रस्ट्रेट झालो होतो. मी लिटरली बऱ्याच वेळेला ट्रोल करतात, काय सांगतो इथे ड्रिंक करायला लागलो. मी लिटरली त्यावेळेला स्टार्ट ड्रिंकिंग लाईक हेल, दिवस रात्र प्यायला लागलो होतो. मी फ्रस्ट्रेट झालो होतो. मी अवधूतला फोन कर, मी विजूला फोन कर, या सिनेमा नाही चालला. ते मला विजू म्हणायचा, संत्या बाहेर पड त्यातनं, मूर्ख आहेस का, एका फिल्मनी काय होतंय. मी त्यात दोष कोणालाच देत नाही, कारण शेवटी मगाशी बोललो ना, आपल्या बुडाला आग किती येते आपल्यालाच माहिती आहे, आपण कुठल्या तव्यावर बसलोय. तेव्हा मला खूप त्रास होत होता आणि दॅट वॉज स्टेईंग अलोन. त्यामुळे असं फ्रस्ट्रेशन की माझा सिनेमा एवढी मेहनत केली, गेला. तो सिनेमाबद्दल मी असं कर्स करत होतो त्या एक तारासाठी. आणि वन फाईन डे जस्ट मी घराच्या खाली उतरलो आणि त्यावेळेला माहीत नाही, कदाचित ती पुन्हा एकदा आय एम ब्लेस्ड अँड आय एम गॉड्स पर्सन, की मला ना 10-15 जण सर 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 सर, त्यातले 2 जण सर तुमचं एकतारा पाहिला, काय काम केलंय सर तुम्ही. हां, त्यातलं एक जण तो मला अशी मिटिंगमध्ये स्टार्ट क्राईंग. त्याची बायको अहो सिनेमा समजा नुसते रडत होते सिनेमा बघून झाल्यानंतर, आणि त्यांनी मला ते प्रेज करत होते एकताराबद्दल, काही जण झेंडाबद्दल, कोणी मोरयाबद्दल, कोणी या सिनेमाबद्दल, कोणी गोजीरवाण्या घरातल्या सिरियलबद्दल, आणि स्टार्ट प्रेझिंग. आणि ते सगळं झाल्यानंतर मी गाडीत बसलो, म्हटलं यार एवढं काम केलंय पण ज्याचं आपल्याला एवढं प्रेम मिळतंय, ह्या दोघांनी एकतारा पाहिलाय, ज्यांनी माझं काम सुंदर झालंय सांगितलंय, काय मूर्खपणा करतोय मी. और क्या चाहिए. दॅट डे ॲट द सेम टाइम आय स्टॉप एव्हरीथिंग. बॉस निकलो इधर से, दिस इज बॅड. आणि मी पुन्हा गाडी माझी रुळावर आणली. ॲज अ आर्टिस्ट डू यू गेट अटॅच टू दॅट रोल? म्हणजे अशी होते का की, कारण हे अटॅचमेंटमुळे झालं ना. हो, अटॅचमेंट आहे ना. 7-7.5 महिने मी काही केलं नाही दुसरं काम. येत नव्हती की केलंच नाही, नाकारले मी 2-3 प्रोजेक्ट नाही केले मी. कारण अवधूतचं असं म्हणणं होतं की संत्या, त्याचाही विश्वास होता, माझाही विश्वास होता, संत्या दिस इज बिग फॉर यू. इन अँड ॲज संतोष जोईकर जेव्हा आपलं येतं ना पोस्टरवर, तेव्हा खूप स्वप्न, त्यानंतर त्या खूप जबाबदाऱ्या, सगळं एकत्र येतं आपल्याकडे. ते सगळं असं बर्डन माझा सिनेमा बस. इसके बाद तो खूप गोष्टी घडत गेले होते. काही निर्मात्याचं शूटिंग चालू असताना येऊन भेटून गेले होते की पुढचं साईन करूया वगैरे वगैरे, आणि एका दिवशी सगळ्या पत्त्यांचा बंगला कोसळतो. पण ही अनप्रेडिक्टेबिलिटी सगळीकडे, तुमच्याकडे जास्त आहे आर्टिस्ट म्हणून, कारण चालला तर चालला, नाही तर नाही चालला. हा, पण मला असं वाटतं ना, तेव्हा ते वाईट वाटत होतं, आज ते खूप चांगलं वाटतंय. यू सॉ द डार्केस्ट. हां, बिकॉज ते झालं असतं ना, तर जसं
तेव्हा कदाचित वेगळा बदललो असतो मी मूर्खासारखा. तेव्हा attitude आला त्यामुळे असता. कदाचित ते एक छान चित्र मी पाहिलं होतं. एक लहान मुलगी रडतेय कारण तिच्या हातातलं छोटं बाहुलं देवाने म्हणजे त्या माणसाने काढून घेतलंय आणि त्याच दुसरा हात त्याचं मागे आहे, तिथे एक मोठं टेडी बेअर आहे. हम्म. सो त्याच्यात एक लाईन होते की आता मी तुझ्याकडून हे घेतोय पण तुला माहित नाही तुझ्यासाठी माझ्या हातात किती मोठं आहे. सो मे बी समथिंग इज बिग देअर फॉर मी. थँक्यू सो मच फॉर सेईंग दिस. कारण आपण म्हणजे प्रेक्षकांना असं पटेल की आपण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टीत अडकून बसतो आणि आपण वी डोंट सी द बिगर पिक्चर. नाही पाहत. थँक्यू सो मच फॉर सेईंग दिस. पण याचा अर्थ तर पॉझिटिव्ह राहा किंवा जाऊ दे जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं दरवेळी मी हे मानत नाही. बस हे मला पाहिजे. आता मी तेवढा ॲग्रेसिव्ह पण आहे. हे मेरे को चाहिए. हां, मी त्याचं काही मनाला घेऊन उरावर घेऊन बसत नाही. पण ते मला पाहिजे, ते मला मिळणार. मी प्रचंड विचार करतो या गोष्टीचा. पण हे खूप प्रॅक्टिकल आहे ना की नाही जे लेट गो करा, नेक्स्ट आणि ॲम्बिशियस राहा. मी तुम्हाला सांगू माझं कुशाला तुम्ही विचारलं नाहीत किंवा विजूला आत्ता आमच्या मामाच्या गोव्याला जाऊयाचं शूटिंग चालू होतं ना, त्याच्यामध्ये मी असं बोललो होतो कुशाला, म्हणजे यार पॅकअप झालं ना आपलं, 1-2 दिवसांनी लंडनला जाणार आहे यार, 10 दिवस नुसतं 10-12 दिवस फिरून येतो यार. तर कुशाला सांगते यार काय तू जाशील बाबा आहे ते म्हटलं. आणि ते बॅकअप महिना तो विचारला लंडनला मी असं नाही ना 60-70 हजार रुपये तिकीट काढा, मग तिकडे पाऊंड्समध्ये पैसे 10-12 दिवस. हा विचार मला एक फिल्मचा कॉल आला. विशाल आमचा मित्र आहे, ठीक आहे ती फिल्म त्यानंतर मला फोन आला की संध्या फिल्म करतो मी, तुझं कसं आहे शेड्यूल. म्हटलं तर मला ते आधी माहीत नव्हतं कुठे आहे. म्हटलं की असं आहे संध्या, तू फ्री होतोस ना, आपण लंडनमध्ये करतो शूट. म्हटलं ओके हां तुला तिकीट पाठवतो, तू तुझं सगळं फ्री झालंस की ये. आणि मी गेलो लंडनला. आणि समोर काही गोष्टी थोडंसं वेदर आणि मी या गोष्टी इकडे गेलो ते आता आम्ही ऑगस्ट किंवा नोव्हेंबरमध्ये सुरू करू. तर ते नाही झाली, थांबलं. मी 11 दिवस नुसतं लंडनमध्ये प्रोडक्शनच्या पैशावर, अर्थात माझे पण पैसे होते ते, मग तिकिटावर मी फिरून आलो लंडन. मला कुशालवर कुत्रा कसला मॅनिफेस्ट करतो रे हा शूटिंग संपायच्या आधी बोलला मी 2-3 दिवसांनी नुसतं लंडनला 10-12 दिवस जाऊन येतो. हा लंडनला गेला, याच्यासाठी तिकीट आलं, याच्यासाठी रूम बुक झाली आणि हा तिथे शूटिंग होतं ते थांबलं, ते पोस्टपोन झालं. हा 10 दिवस फिरून आला लंडनमध्ये निर्मात्याच्या पैशावर. मग अर्थात ते नंतर ते होतील पण झालं ना लंडन. फक्त साला बोललं आणि जाऊन आला 12 दिवस. आता पुढे काय म्हणजे एक असं काहीतरी ॲम्बिशन जे मॅनिफेस्ट करणार होईल म्हणजे ते. कारण म्हणतं नंतर जेव्हा मी एक छान ऐकलं होतं. हां नाही मॅनिफेस्टेशन ना मध्ये ना युनिव्हर्सला ना आकडे कळत नाहीत किंवा एकर्स कळत नाहीत. त्याला चॉपर कळत नाही, त्याला ट्रेन कळत नाही, त्याला काही कळत, त्याला एकतर डाऊन कळतं किंवा अप कळतं. सो ऑलवेज आस्क फॉर अप टॉप. सो मला या फील्डमध्ये टॉपला जायचं आहे, मला सुपरस्टार व्हायचं आहे, मला सुपर वर्ल्ड ग्लोबल स्टार व्हायचं आहे, मला उत्तम काम करायचं आहे, दी बेस्ट वर्क आय वॉन्ट टू डू. आणि मला जगातलं सुपर भयानक श्रीमंत व्हायचं आहे. जे मला हवं ते मला हवं आहे. तथास्तु. येस वास्तू म्हणते तथास्तु. येस. सो ऑलवेज आय एम सेइंग दॅट मला मस्त राहायचं आणि फिजिकली सुपर फिट. मी आताही मॅनिफेस्ट बऱ्याच वेळेला बोलतात ना असं. सो मी डिसाईड करून ठेवलं कधी आता म्हणजे आई वैतागते त्याच्यावर पुतणी वगैरे. म्हटलं मी ठेवलं म्हणजे 75-80 त्याच्यावर नाही, त्याच्यानंतर रिबूट सिस्टीम रिबूट 70-80 काय एज त्याच्यावर नाही. हां कारण मला माहिती आहे मी 80ला मी अजिबात असं वगैरे कधी आयुष्यात होणार नाही. मी असंच राहणार आहे व्यवस्थित फिट अँड फाईन. मी असं अंथरुणात पडून बिडून अजिबात नाही. कडक डायरेक्ट मिळेल चल टी व्ही बंद कर कसं आपण बंद करतो तसं टाईप. मी कोणाला त्रास बीस काही नाही, स्वतःलाही नाही दुसऱ्यालाही नाही. सो मी ते ठरवलं आहे आणि मी सगळं डिझाईन करून ठेवलेलं आहे कधी काय. अच्छा. असं की माझी पुतणी मधुरा ती पुढे मोठी होईल, मग व्यवस्थित सेटल, तिचं लग्न होईल, मग ती प्रेग्नेंट असेल आणि प्रेग्नेंट असेल तेव्हा ती जावई बापू आणि ती माझ्या घरी आली असते. सो मी मग जावई बापू नुरेचे 1-2 ड्रिंक्स होतील माझे. एवढं ते काय पिक्चर आहे का? असं 2-1 ड्रिंक्स होतील आणि मग ती एकदम फुल सीन बनवलाय. जेवण वगैरे होईल. मग त्याच्यानंतर मी दोघांना सांगेन जाऊन तुम्ही आराम करा आणि मग मी सांगेन पक्या गाडी काढ. हा पक्या कोण आता? जो लेके जाता है. अरे बापरे. पक्या गाडी काढ तो निकल लेने का, शांती में क्रांती में जाने का. त्यामुळे असं ठरवून ठेवलं की हे त्याच्यानंतर रिबूट, त्याच्यानंतर डायरेक्ट पुढचं कुठेतरी युरोप प्रिन्स विन्स. असं परत नाही.
नहीं तर वापस उसी घर में आ गया. बापरे, काहीतरी हे सगळं ते सीन ऐकता ऐकता मी माझा प्रश्नच विसरले. मी जबरदस्त मॅनिफेस्ट करतो जबरदस्त. हो ना. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काही पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही प्लसला सबस्क्राईब करायला विसरू नका.